माझा आरोप तर सर्वप्रथम मी गेले 4-5 महिने झालं गावातला जो भ्रष्टाचार आहे त्या संदर्भात झगडतोय. वेळोवेळी सर्व कागदपत्रे पुरावे देऊन तक्रारी करून देखील मला कुठलाच न्याय भेटला नाही. त्याच्यानंतरनं मी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला. मी तर म्हणतो भारत देश स्वतंत्र होऊन जवळजवळ 60 ते 70 वर्ष झाली, पण सर्वसामान्य माणसाला अजून कसलं स्वातंत्र्य नाहीये. सर्वसामान्य माणसाला त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आज देखील आंदोलन आणि आमरण उपोषण करावं लागतं, तरी देखील न्याय भेटत नाही. आपली भूमिका काय? आपण 2 दिवस झालं कालपासून बसला आहात. आपल्यापर्यंत अजून कोणी शासकीय अधिकारी कोण आपल्याला भेटण्यासाठी आले होते का? कालच्याला सहाय्यक गट विकास अधिकारी भालेराव सर आणि पंचायत समितीमधले विस्तार अधिकारी यांची टीम कालच्याला आली होती. त्यांनी मला सांगितलं तुम्ही उपोषण माघारी घ्या, आपण कारवाई करण्याची प्रोसेस चालू केलेली आहे. पण ते 4 महिने झालं हेच करतात. काल ते मला उठवणार आणि परत ते कारवाई करणारच नाही. त्यांच्यावर माझा भरोसाच नाही राहिलेला. तहसीलदारांकडे पण आपण माहिती सेवा केंद्रासंदर्भात देखील तक्रार केली होती. त्याच्यानंतर त्यांच्याकडनं काय आपल्याला उत्तर आलं? तहसीलदार साहेबांनी तर आहे ना, मी जी माझी सुनावणी चालू होती CSC सेंटर संदर्भात, त्यांनी निकाली काढून डायरेक्ट ती केसच क्लोज केली आणि निकालही नाही दिला आणि बोलतच नाही, ते भेटतच नाही तहसीलदार सुद्धा. आणि ज्यावेळेस तुम्ही देखील सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही कार्यालयामध्ये आला होता तुमच्यासोबत ते काही शासकीय अधिकारी काही महिला अधिकारी तुमच्यासोबत कशा पद्धतीने वागत होते काय काय माहिती आहे? ते शिंदे मॅडम म्हणून होत्या तिथं, मॅडम आहेत वरती शिंदे, त्यांच्याकडे माझी केस होती. कोणीच व्यवस्थित बोलत सुद्धा नाही. ते सांगतात खाली जा, हे सांगतात वर जा, ते खाली वर पळवतात. फक्त त्यांनी कागद घेऊन खालीवर पळवायचंच काम केलेलं आहे. काम तर कुठलंच केलं नाही. ठोस पुरावे देऊन देखील ते कुठलंच रिस्पेक्टच देत नाहीत कुठल्या माणसाला, व्यवस्थित बोलत सुद्धा नाही कोणी. आणि तुम्ही त्या तारखेच्या दिवशी त्या ठिकाणी आला त्या दिवशी जे विरोधी पार्टीवाले जे कोण आहेत त्यांच्या विरोधात तुमची तक्रार आहे होती ते लोक देखील त्या ठिकाणी उपस्थित होते का? हो, ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्याकडनं आपल्याला काय मेसेज आलाय का? त्यांनी काय आपल्याला बोलले का काही माघार घे काय बोललेत का? नाही, त्यांच्याकडून आपल्याला काही मेसेज आलेला नाहीये. परंतु इथले जे अधिकारी लोक असतील ते पूर्णपणे भ्रष्टाचार लोकांना सपोर्ट करतात, हे तर मला दिसून आलेलं आहे. त्यामुळे मी आमरण आता आपली पुढची भूमिका काय असणार आहे? आता आपण आहे आणि आता तुमची पुढची भूमिका आहे. जर प्रशासन जर तुमचं ऐकून घेत नसेल तर तुमची काय असणार आहे पुढची कार्यवाही? पुढची भूमिका माझी, मी पाणी देखील सोडून देणार आहे, पाणी पिणं देखील.